संध्याकाळी जेव्हा हळदीचा कार्यक्रम होतो आणि जेव्हा सर्व जे भक्त आहेत खंडोबाचे ते सर्व या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी अतिशय चांगली व्यवस्था इथे जेवणाची उत्तम व्यवस्था इथे केलेली तुम्ही बघू शकता। छान असे म्हणजे खुर्च्या टेबल सगळं लावलेलं आहे आणि आतमध्ये तिकडे जेवण बनवायचं काम चालू आहे, ते सुद्धा आता आपण जाऊन बघूया आतमध्ये काय पद्धतीने जेवण कसं बनवलं जातं ते। आणि इकडे बघा भरपूर अशा खुर्च्या टेबल सगळं लावलेलं आहे आणि इकडे पुढे जेवणाचं काम चालू आहे, आपण आता तिकडे जाऊन बघूया। छानपैकी जेवण बनवण्याचं काम इथे सुरू होतं। अर्ध जेवण हे बनून झालं होतं आणि हे सर्व पाहून झाल्यानंतर मग मी मंदिराकडे जायला निघालो। हे बघा इथं छोटी छोटी मुलं आहेत, भंडारा भरायला लावलाय पिशव्यांमध्ये। बाळा काय करायला लावलंय? भंडारा भरायला। मग आता कोणाला देणार? लोकांना। लोक येतील त्यांना ना। बघा आता जी लोक येतील ना इकडनं दर्शन करून किंवा दर्शनासाठी जे जातील ना त्यांच्यासाठी इकडे हा भंडारा पिशव्यांमध्ये भरून मग त्यांना दिला जाईल। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिस्टर DS या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज चंपाषष्ठी आहे, त्या निमित्ताने महाराष्ट्रात जेवढी पण खंडोबारायाची जी मंदिरं आहेत त्या प्रत्येक मंदिरांमध्ये खंडोबारायाच्या हळदीचा कार्यक्रम असतो। तर आज चंपाषष्ठीच्या निमित्ताने मी आज आलोय खंडोबाराय देवस्थान मुळगाव इथे। तर मित्रांनो, इथून हा जो रस्ता आहे या ज्या 500 पायऱ्या आहेत इथून हा रस्ता खंडोबा मंदिराकडे जातो आणि आता आपण वरती खंडोबा मंदिरात जाऊन जो खंडोबाचा आजचा जो हळदीचा कार्यक्रम आहे तो आपण पाहणार आहोत। इथूनचा जो रस्ता आहे तो आपण स्किप करणार आहोत, कारण ऑलरेडी आपण याच्या आधी 2 व्हिडिओ असे बनवलेले आहेत। आपण खंडोबाची जी जत्रा असते ती सुद्धा बनवली आहे, त्यानंतर खंडोबाची हळद मागच्या वर्षी सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे। त्याच्यामुळे इथूनचा जो रस्ता आहे तो आपण दाखवणार नाहीये। तुम्हाला जर हा रस्ता कसा आहे, या पायऱ्या कशा आहेत त्या जर बघायच्या असतील तर आपले जे पहिलेचे व्हिडिओ आहेत ना ते तुम्ही बघू शकता। त्यानंतर बघा आता इथून ही सुरुवात होते पायऱ्यांना आणि इथून मग साधारण अर्धा तास लागतो वर मंदिरापर्यंत जायला आणि मग वरती आपल्याला मंदिरात खंडोबारायाचं दर्शन होतं। त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो, इथे आपण जे पूजेसाठी लागणारं साहित्य ते इथून घेऊन मग वर जायचं आणि मग खंडोबारायाचं दर्शन घ्यायचं। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। त्याच्यानंतर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता आपण खंडोबारायाचा जो हळदीचा कार्यक्रम आहे तो वर जाऊन पाहूया। वर मुख्य मंदिराकडे जाण्याच्या अगोदर आपल्याला पायथ्याशी एक छोटस मंदिर लागतं आणि या मंदिरात सुद्धा एक खंडोबारायाची छोटीशी मूर्ती आहे। तर मित्रांनो, आज जो खंडोबारायाचा हळदीचा कार्यक्रम आहे ना त्या निमित्ताने आपल्या ठाणे जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा पुष्पाताई गणेश पाटील या सुद्धा कार्यक्रमाला इथे आल्या होत्या। आपली त्यांची भेट झालेली आहे, ते आपल्याला या कार्यक्रमाविषयी 2 शब्द सांगतील। हा कार्यक्रम कसा आहे आणि हा कार्यक्रम दरवर्षी कसा साजरा केला जातो ते आपल्याला थोडक्यात सांगतील। त्यानंतर त्यांच्या सोबत अर्चना हनुमान भोईर या मंदिराचे जे पुजारी आहेत, म्हणजे जे सगळं पूजा अर्चा सगळं बघतात, या मंदिरात जे पण काही कार्यक्रम होतात ते सगळे हनुमान दादा भोईर बघतात। त्यांच्या सौभाग्यवती अर्चना भोईर या सुद्धा इथे उपस्थित आहेत। मुळगावचा खंडोबा मंदिर हे शिवकालीन मंदिर आहे। इथे लोकांची खूप श्रद्धा आहे। ठाणे जिल्ह्यामधलं हे एक पुरातन मंदिर आहे आणि लोक या ठिकाणी
लोक या ठिकाणी श्रद्धेने येतात. नवसाला पावणारा खंडोबा म्हणून हे मुळगावचं खंडोबा मंदिर प्रसिद्ध आहे. आणि आज चंपाषष्ठी निमित्त खंडोबाची हळद असते मार्गशीर्ष पौर्णिमेला, आणि पौष पौर्णिमेला खंडोबाचा लग्न समारंभ असतो. तर आज आपण बघत असाल की मोठ्या संख्येने श्रद्धेने भाविक या ठिकाणी हजारोच्या संख्येने येत असतात. आणि दरवर्षी मोठ्या उत्साहात हा चंपाषष्ठीचा कार्यक्रम साजरा होतो. या ठिकाणी HBD ग्रुपकडून देखील आणि लोकसहभागातून या ठिकाणी भाविकांसाठी जेवणाची देखील सोय केलेली असते. जितक्या मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी हळदी आणि लग्नासाठी येत असतात, तसंच या ठिकाणी नवसपेठ देखील, जत्रेच्या वेळेस नवसपेठ देखील असते. आणि त्यावेळेस देखील या ठिकाणी लोक श्रद्धेने जो काही नवस मागतात तो पूर्ण झाला की श्रद्धेने पूर्ण देखील करतात. धन्यवाद. आपण जी माहिती दिली ती खूप समाधानकारक वाटली. आणि आपण दरवर्षी या ठिकाणी येत असता आणि यानंतर जो काही खंडोबारायाचा लग्नाचा कार्यक्रम असतो, त्यानंतर खंडोबारायाची जत्रा असते, त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण उपस्थित होत असता. तो कार्यक्रम कसा या ठिकाणी साजरा केला जातो थोडक्यात ते? जत्रेचा जो कार्यक्रम असतो या ठिकाणी पूर्वीपासून जो चालत आलेला आहे, कधी 2 दिवस असते, कधी 3 दिवस असते. तर या 1 दिवसामध्ये नवसपेठचा कार्यक्रम असतो. तर ज्या लोकांनी या ठिकाणी नवस घेतलेला असतो तर या ठिकाणी लोक खाली नवसपेठ करत असतात. आणि खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. खंडोबाचे जे 12 खंडोबा मंदिर आहेत त्यापैकी एक मुळगावचं खंडोबा देवस्थान आहे. आणि ज्यांना जेजुरी सारख्या ठिकाणी जाणं शक्य होत नाही ते लोक या ठिकाणी श्रद्धेने येतात आणि त्यांना त्या ठिकाणी दर्शन होतं. आणि हे एक जागृत देवस्थान आहे. आणि स्वतः देखील प्रत्येक कार्यक्रमाला या ठिकाणी हजर असते. आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी बरीचशी कामं जिल्हा परिषदच्या निधीमधून झालेली आहेत आणि अजूनही बरीचशी कामं प्रगतीपथावर आहेत. तर बघा, पुष्पाताईंनी आपल्याला सांगितलं या ठिकाणी त्यांनी बरचसं योगदान दिलेलं आहे. म्हणजे त्यांच्या मार्फत बरीचशी या ठिकाणी कामं झालेली आहेत. आणि इथून पुढे पण जी पण काही कामं असतील, जर ग्रामस्थांनी त्यांना जर सांगितलं की या गोष्टीची गरज आहे तर ते नक्कीच या ठिकाणी जी पण काय कामं असतील ती पूर्ण करून देतील, अशी मी त्यांच्याकडून आशा बाळगतो. आणि आता इथे थांबतो. आता आपण वर जाऊन बघूया मंदिरात कसं कार्यक्रम येतो. फायनली आता मी इकडे मंदिराच्या परिसरात पोहोचलेलो. साधारण आता इथून 8-10 पायऱ्या असतील. या चढून वर गेलं की आपल्याला मग हे वरती मंदिर दिसते ना, त्या मंदिरात आता आपण वरती जाणार आहोत. मंदिरात दर्शन करूया. हळदीचा कार्यक्रम कसा आहे, किती लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ते सगळं आता आपण वर जाऊन बघूया. आता आपण मंदिर परिसरात पोहोचलेलो आहोत. आता आपण बघूया मंदिर हे बाहेरून कसं दिसते ते आता आपण बघणार आहोत. त्याच्या आधी गर्दी बघा, भरपूर अशी गर्दी झालेली आहे भक्तांची. इकडे भरपूर भक्त जे खंडोबारायाचे भक्त आहेत, भरपूर असे इथे मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. ऑलरेडी आपल्याला इथे यायला उशीर झाला, त्याच्यामुळे हळदीचा कार्यक्रम हा झालेला आहे. पण हळद लावल्यानंतर खंडोबारायाची मूर्ती कशी दिसते, त्यानंतर आतमध्ये मंदिर कसं आहे ते आता आपण थोड्याच वेळात जाऊन पाहणार आहोत. त्याच्या आधी आपण बाहेरून मंदिर कसं दिसते ते पाहूया. इकडे मंदिराची मागची बाजू आहे आणि इकडे जर आपण बघितलं तर इकडे एक दीपस्तंभ आहे.
समोर आपल्याला एक दीपस्तंभ दिसतोय. हा बघा, हा एक इकडे दीपस्तंभ आहे. जेव्हा इकडे खंडोबाची जे लग्न असते किंवा यात्रा असते खंडोबाची, त्यावेळेला हा दीपस्तंभ इथे पेटवला जातो. त्यानंतर इकडे हा मंदिराचा पुढचा भाग आहे. इकडनं लोक आतमध्ये दर्शनासाठी जात आहेत. इकडनं आपल्याला लोक आतमध्ये दर्शनासाठी जाताना दिसत आहेत. आता बघा, मी मंदिरात आलेलो आहे. भरपूर अशी गर्दी झालेली आहे इकडे, आणि इकडे हळद लावून झालेली आहे. जे पण काही भक्तजण आलेले आहेत ते आपापल्या हाताने खंडोबाला हळद लावताना इकडे दिसत आहेत. बघूया आपण आता खंडोबाची मूर्ती बघूया आणि भक्तजन कशी हळद लावतात ते बघूया.
तर मित्रांनो, मागाशी आपण आलो ना तेव्हा इथे काहीच गर्दी नव्हती. आता बघितलं ना तुम्ही, भरपूर अशी गर्दी झालेली आहे आणि भरपूर असे खंडोबाचे भक्त या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत. हे बघा, अशी लाईन लागलेली आहे आता दर्शनासाठी. कुठून आलेत? मुळगाव गावातलेच आहेत. मग काय रोज येत असतील इकडे. चला. तर मित्रांनो बघा, आता आपण खंडोबाराय देवस्थान जे वरती आपण हळदीचा कार्यक्रम बघितला ते बघून झाल्यानंतर आपण खाली आलो. खाली आल्यानंतर सर्व भक्तांसाठी इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. मुळगाव ग्रामस्थांतर्फे ही सगळी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. ते सर्व हे मंडळ इथे उपस्थित आहे. आपण बघूया मंडळाचं नाव काय आहे आणि मंडळाचं काम कसं केलं जातं या ठिकाणी. आता इथे हा जो आपला खंडोबारायचा हळदीचा कार्यक्रम आहे ना, त्या निमित्ताने आपल्या मुळगाव ग्रामस्थांतर्फे हे जे जेवण ठेवलेलं आहे इकडे सर्वांसाठी, सर्व भक्तांसाठी हे जे जेवण ठेवलेलं आहे ते मुळगावचे जे मंडळ आहे त्यांचं नाव दादा सांगतील. हनुमान दादा भोईर आहेत, हे सांगतील. दादा, ग्रुपचं नाव आहे ग्रुप मुळगाव आणि हिराजी गोमाजी पाटील प्रतिष्ठान मुळगाव आणि ग्रामस्थ मंडळ मुळगाव या सर्वांतर्फे हा कार्यक्रम इथे म्हणजे राबवला जातो, बरोबर ना? कार्यक्रमाविषयी थोडक्यात सांगा ना. कार्यक्रमाच मार्गशीर्ष महिन्यातला, मराठी महिन्यातला मार्गशीर्ष महिना म्हणजे त्यातला पहिला दिवस. मार्गशीर्षच्या दिवशी खंडोबाची 6 दिवसाची नवरात्र चालू होते. पहिल्या दिवसापासून 6व्या दिवसापर्यंत, म्हणून त्याला चंपाषष्ठी. चंपाषष्ठीला देवाची नवरात्र संपते आणि देवाला हळद लावण्याचा कार्यक्रम होतो. तो एक उत्सव असतो आणि हा उत्सव मुळगावला पूर्वीपासून चालू आहे. तिथून मंदिर आहे, तिथून मंदिराची स्थापना झालेली आहे. तिथून अविरतपणे हा कार्यक्रम चालू आहे आणि आता त्या निमित्ताने भाविक दर्शनाला येतात. दर्शन करून झाल्यानंतर आपल्या इथे मग त्यांना भोजनाची सोय केली जाते. प्रसाद म्हणून तांदळाची, ज्वारी, बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत असायचा.
पण आता त्यात बदल केला हा बदल करून मोठ्या प्रमाणात आता मागच्या वर्षापासून चांगल्या प्रकारे आता इथे म्हणजे हा. जेवण बनवलं जातं. हा, आम्ही जेवण. सुद्धा त्याचा आस्वाद घेतलेला आहे घेतलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला माहित आहे हा. चांगल्या पद्धतीने जेवण असतं. आणि ते एक देवाचं कार्य हे आहे हा, आणि त्याच्यामुळे ते ते स्वतः जेवण करून घेतो आपण निमित्त आणि मात्र ते कसंही बनवलं तरी ते जेवण चांगलंच होत असतं. हो. बरोबर ना? हो. तर छान असं कार्य आहे तुमचं. म्हणजे असंच तुमच्याकडून हे कार्य घडत राहो आणि इथून पुढे जे पण कार्य होईल ते चांगल्या पद्धतीने तुमच्याकडून होत राहो. आता बघूया आपण इकडे जेवणाचा कसा कार्यक्रम आहे ते बघूया. तर हे बघा अशी इकडे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्व भाविक भक्त इकडे आपल्याला भोजनाचा आस्वाद घेताना इकडे दिसत आहेत. हा, जय मल्हार. दादा कसं आहे दादा या कार्यक्रमाविषयी जरा सांगा ना. हे हा जो कार्यक्रम आहे आज आपल्याला इथे हा खंडोबारायाच्या हळदीच्या निमित्ताने हा जो भोजनाचा कार्यक्रम आहे तर आपलं आजचं भोजन कसं आहे तुम्ही सांगा ना. चांगली सुविधा आहे ना, जेवण वगैरे सगळं व्यवस्थित आहे ना. हा, काय सांगाल मग या मंडळाला काय आहे? धन्यवाद द्याल ना. चला जय मल्हार. स्वागत. आयोजक वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील प्रतिष्ठान मुलगाव, एसबी ग्रुप मुलगाव, ग्रामस्थ मंडळ मुलगाव आलेल्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत स्वागत. तर मित्रांनो अशा पद्धतीने होता आजचा हा खंडोबारायाचा हळदीचा कार्यक्रम. आपण या ठिकाणी खंडोबारायाच्या या मंदिरात येऊन हा कार्यक्रम बघितला. तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला जर तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.